नमस्कार, मी रिसर्च अनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजपासून बरोबर एक आठवड्याआधी आपण एक व्हिडिओ बनवला होता। व्हिडिओचं टायटल होतं स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी निफ्टी रेडी फॉर 25,000। हा व्हिडिओ आपण बरोबर एक आठवड्याआधी बनवला होता, ज्याच्यामध्ये त्याच्या आधी जो आपण एक व्हिडिओ शिकलो होतो स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, या स्ट्रॅटेजीच्या आधारितच मी तुम्हाला सांगितलं होतं की निफ्टी जो आहे तो आता 25,000 जाण्यासाठी रेडी झालेला आहे। तेव्हा मार्केट जे आहे 24,500ला होतं 1 वीक आधी, आणि मी सांगितलं होतं की इथून स्टॉप लॉस जो आहे तो 24,200चा राहील आणि टार्गेट जे आहे ते 25,000चा राहणार आहे। जेव्हा सगळेजण फिअरमध्ये होते की मार्केट वर जाईल नाही जाईल, तेव्हा आपण सगळ्यात आधी हे डिस्कशन केलं होतं की निफ्टी जो आहे तो 25,000 टच करेल येणाऱ्या एक ते 2 वीकमध्ये। तर ते टार्गेट आज आपलं अचीव झालेलं आहे। डेली चार्टवर मी तुम्हाला दाखवतो की आपण कुठे डिस्कस केलं होतं। तर हा पॉईंट होता, ही जी एक मोठी कॅन्डल बनली होती, इथे आपण डिस्कस केलं होतं की याचा ब्रेकआउट झाल्यावर मार्केट जे आहे आता ऑल टाइम हाय रीच करेल, 25,000 टच करेल आणि स्टॉप लॉस आपल्याला या कॅन्डलच्या लोला लावायचा आहे। तिथून कंटिन्युअसली एक रॅली, कंटिन्युअसली 6 ते 7 दिवसाचं मूवमेंट झालं। आज आपलं टार्गेट जे आहे 25,000चा अचीव झालेला आहे। आता मार्केट इथेच थांबेल की अजून वर जाऊ शकते, हे जाणून घ्यायसाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। तुम्हाला ॲनालिसिस आवडत असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, मॅक्सिमम शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रांसोबत आणि त्यांना सांगा की शिका आणि शिकून ट्रेड करा, म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही कधीच पैसे जे आहे ते लॉस करणार नाही। सो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं निफ्टी रेडी फॉर 25,000। तर याच्यासाठी जी स्ट्रॅटेजी आपण यूज केली होती त्या स्ट्रॅटेजीचा जो व्हिडिओ आहे प्रॉफिटेबल स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, हा व्हिडिओ आणि हे दोन्ही व्हिडिओ जे आहे मी एंड स्क्रीनवर अटॅच करून देईल, तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन नंतर बघू शकता। नाउ सी व्हॉट टुडे, आज काय झालं मार्केटमध्ये हे आपण बघणार आहे। तर आजचा दिवस खूप चांगला होता मार्केटमध्ये। आज आपल्याला लाईव्हमध्ये मॉर्निंगमध्येच एक ट्रेड मिळाला आणि त्याचं मॉर्निंग अर्ध्या घंट्यातच टार्गेट पण अचीव झालं 25,000चं। तर निफ्टीमध्ये जो आहे तो आपल्याला 9:30 वाजताच एक ट्रेड मिळाला होता, जेव्हा निफ्टीनी 24,925 ब्रेक केला, तिथेच आपण एक बाय ट्रेड इनिशिएट केला होता आणि स्टॉप लॉस जो होता आपला 24,875 हा स्टॉप लॉस होता आणि 24,990 25,000 हा आपला टार्गेट होता। त्याच्यानंतर इमिडिएटली हा 925 ब्रेक झाल्याच्यानंतर लाईव्हमध्ये विदिन हाफ एन आवर आपल्याला जे आहे टार्गेट आपलं अचीव झालं 25,000चं। याच्यासोबत आपण एक मिड कॅप निफ्टीमध्ये पण मी तुम्हाला ट्रेड सजेस्ट केला होता। आज मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी होती, तर याच्यामध्ये 13,040 13,040च्या वर तुम्हाला बायचा ट्रेड मी सजेस्ट केला होता। लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आपण डिस्कस केलं की 13,040 ब्रेक केला तर बाय करा, स्टॉप लॉस ठेवा 13,000चा आणि टार्गेट जे आहे तुमचं 13,100 पर्यंत राहणार आहे। तर हा ट्रेड पण एक खूप चांगला एक्झिक्यूट झाला। अराउंड लवकरच 10-10:30 पर्यंत याचं टार्गेट जे आहे ते अचीव झालं होतं। व्हॉट अबाउट निफ्टी अँड मिड कॅप निफ्टी, याच्यासोबत बँक निफ्टी, फिन निफ्टी याच्याबद्दल काय, तर याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस करून ठेवलेला आहे। हा व्हिडिओ वीकली ॲनालिसिस व्हिडिओ जे आहे याच्यामध्ये मी वीकली टार्गेट दिलेले आहे। बँक निफ्टी झालं, फिन निफ्टी झालं, याचं वीकली टार्गेट आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं। तर त्याच दिशेला जे आहे बँक निफ्टी आणि फिन निफ्टी मूव्ह करत आहे। तर फिन निफ्टीचं जे वीकली टार्गेट होतं ते पण आज ऑलमोस्ट अचीव झालं, 23,400 पर्यंत जाईल। आपण म्हटलं होतं 386ला बंद झालेला आहे, इथून 23,500 पर्यंत फिन निफ्टी रीच करू शकते। बँक निफ्टी सुद्धा आपण डिस्कस केलं होतं की 51,500चं टार्गेट राहील, 51,300 पर्यंत रीच केला आणि एक्सपायरीपर्यंतचं टार्गेट आहे, तर 51,500 इज व्हेरी मच पॉसिबल। तर व्हिडिओजमधून तुम्हाला काही नॉलेज मिळत असेल, ॲनालिसिसमधून तुम्हाला काही समजत असेल तर नक्की याला लाईक करा, कमेंटमध्ये मेन्शन करा तुमचे थॉट्स आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांना, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्ही हे जे ॲनालिसिस व्हिडिओ आहे हे कधीच मिस नाही करणार। आता आपण बघणार आहे की व्हॉट नेक्स्ट। आत्तापर्यंत त्याचं आपलं ॲनालिसिस ऑन स्पॉट बसलं, आपण जे पण डिसाईड केलं तसं मार्केटमध्ये जे पण आपण प्लॅन्स बनवले ते प्रॉपरली एक्झिक्यूट झाले। याच्यासोबत अजून एक गोष्ट, आपण जे डिसिप्लिनचा एक शिकण्यासाठी एक कन्सेप्ट फॉलो करत आहे की आपण फक्त आणि फक्त बाय करणार, त्याच्यासोबत आपण 80 पॉईंटचा स्टॉप लॉस लावणार निफ्टीमध्ये आणि आपण बाय करणार 80 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून, आणि जे पण मार्केट टार्गेट देईल 330 पर्यंत आपण वेट करणार, जे पण मार्केट टार्गेट देईल तिथे आपण बुक करणार।
याच्यामध्ये कोणतीच स्ट्रॅटजी, कोणताच ॲनालिसिस काहीच इन्व्हॉल्व नाही आहे. तर याचं हे बनवण्याचं कारण फक्त एवढंच होतं की मार्केटमध्ये खूप सारे लोक तुम्हाला जे आहे स्ट्रॅटजी हे ते याच्यावर तुम्हाला खूप जास्त लोक सांगतील, पण डिसिप्लिनबद्दल तुम्हाला खूप कमी लोक सांगतील. की मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकायचं आहे तर तुम्हाला प्रॉपर डिसिप्लिन, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट, क्वांटिटी मॅनेजमेंट या गोष्टींवर फोकस करावा लागेल. त्याच्यासाठी हा आपण एक्सपेरिमेंट चालू केला होता 20 तारखेपासून, आणि आता 5 दिवस कन्झिक्युटिव्ह 5ही दिवस आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. तुम्ही बघू शकता मॅक्सिमम प्रॉफिट जो आहे तो आपला 12,500 झाला असता आपण जर टॉपवर बुक केलं असतं. पण आपण 3:30 पर्यंत वेट केला तर 3:30 वाजता जे प्रॉफिट होईल ते प्रॉफिटसुद्धा आपलं 8,650 रुपये झालेलं आहे. आणि याच्यासाठी जी आपण कॅपिटल यूज केलेली आहे ती 1 लाखची कॅपिटल आहे. तर तुम्ही बघू शकता 5 दिवसामध्येच ऑलमोस्ट 8-8.5%चं रिटर्न आपल्याला ही स्ट्रॅटेजी देत आहे, जी की एक स्ट्रॅटेजीसुद्धा नाही आहे. जस्ट डिसिप्लिन आपण फॉलो करताय तर आपल्याला प्रॉफिट होत आहे. याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की हे एक्सपेरिमेंट तुम्हाला मंथ एंडपर्यंत बघायचा असेल कंटिन्युअसली तर सबस्क्राईब करून डेली व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला तुमची सायकोलॉजी बिल्ड होईल आणि तुमच्या डोक्यातला हा जो मिसकन्सेप्शन आहे की स्ट्रॅटेजी इज एव्हरीथिंग हा चालला जाईल आणि तुमच्या डोक्यात एक गोष्ट येईल की पहिले मला डिसिप्लिनवर फोकस करायचा आहे. नाव लेट सी व्हॉट नेक्स्ट. आता 25,000 तर मार्केटनी रिक्लेम केलेलं आहे. आता इथून पुढे काय, इथून पुढे कोणते टार्गेट्स येऊ शकतात हे आता आपल्याला बघायचं आहे. तर आज जिथे मार्केट क्लोज झालेलं आहे, मार्केटची एक स्ट्रॉंग क्लोज होता. उद्यासाठी निफ्टी समजा 25,050च्या वर निघाला तर अजून आपल्याला 50-60 पॉईंट 25,120 पर्यंतचं एक टार्गेट बघायला मिळू शकते. तर 60-70 पॉईंट आपल्याला वरती अजून बघायला मिळू शकतात. 25,050च्या वर निघाला 25,000 ॲज अ स्टॉप लॉस अँड 25,100 अँड 25,125 हे आपलं टार्गेट असणार आहे निफ्टीमध्ये. एनी डिप विल बी अ बाईंग अपॉर्च्युनिटी. जर काही डिप आला मार्केटमध्ये तर आपण आता बघू शकतो इथे एक चांगलं कन्सॉलिडेशन झालेलं आहे. तर 24,850 पर्यंत कोणताही डिप आला तर आपण त्या डिपमध्ये बायच करणार आणि वापस जे आहे मार्केट बाय ऑन डिप्सचं होऊन जाईल. मार्केट खाली आला तर वरती चालला जाईल. हा कन्सॉलिडेशनच्या ब्रेकआउट नंतरचा मूव आहे. तर कुठपर्यंत जाऊ शकतो चला आपण एकदा आवरली कॅन्डलमध्ये बघून घेऊ की हा मूव जो आहे, हा कन्सॉलिडेशन ब्रेकआउट जो होईल त्याचा टार्गेट कुठपर्यंत असू शकते. तर इथे ऑल टाईम हाय आहे. ऑल टाईम हाय जर ब्रेक केला त्याच्यानंतर मी एक्सपेक्ट करत आहे 25,350 ते 25,400 हे लेवल्स निफ्टीमध्ये येणाऱ्या वीकपर्यंत येऊ शकतात. नॉट दिस एक्सपायरी बट नेक्स्ट एक्सपायरीपर्यंत 25,400 इज व्हेरी मच पॉसिबल. तर हा जो मूव आता नवीन फ्रेश मूव चालू झालेला आहे 25,400 25,500 पर्यंतचे टार्गेट जे आहे ते पॉसिबल आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा स्टॉप लॉस प्रॉपर लावून एनी डिपवर बाय करायचा आहे. मी मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त हेच सांगत आलेलो आहे निफ्टीमध्ये की निफ्टी इज बाय ऑन डिप. सो आय होप आता तुम्हाला निफ्टीचा ॲनालिसिस कळला असेल. लेट्स मूव टू द बँक निफ्टी. बँक निफ्टीने आज एक निफ्टीपेक्षा तर अंडर परफॉर्म केला बँक निफ्टी, बट बँक निफ्टी पण पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे. आता आपण बघू शकतो कुठे क्लोज झालेला आहे बँक निफ्टी. तर 51,300चा हाय यांनी बनवला होता, बट 51,150च्या जवळपास बँक निफ्टी जो आहे तो क्लोज झालेला आहे. आता यांनी 51,300 ब्रेक केला तर इमिडिएटली 51,500 पर्यंत टार्गेट जे आहे तुम्हाला बघायला मिळून जाईल. मे बी उद्या किंवा परवापर्यंत हे टार्गेट जे आहे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळून जाईल. एनी डिप 51,000 पर्यंत एखादा डिप आला दॅट विल बी अ गुड बाईंग अपॉर्च्युनिटी. 100 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून आपण कोणत्याही डिपवर बँक निफ्टीमध्ये बाय करू शकतो. व्हॉट अबाउट फिन निफ्टी. फिन निफ्टीसुद्धा एक चांगला मूव दिलेला आहे, चांगला क्लोज पण दिलेला आहे फिन निफ्टीनी. आणि तुम्ही बघू शकता 23,400च्या वर पण आज इंट्राडेमध्ये गेला होता. तर इथे तुम्ही बघू शकता जो मूव आला होता त्याच्यानंतर लेट्स सी हाय आजचा. आजचा हाय 23,437 23,437 जो आहे तो आजचा हाय आहे. तर आता आपल्याला बघायचा आहे
इथे तुम्ही बघू शकता, इथे एक साइडवेज कन्सॉलिडेशन झालं दिवसभर. 23,350 जो आहे तो सपोर्ट आहे, एक शॉर्ट टर्म सपोर्ट. वरती जो आहे तो रेजिस्टन्स 23,420 जर क्रॉस केला त्याच्यानंतर एक मोठा मूव येऊ शकतो 23,500चा टार्गेट. तर उद्यासाठी तुम्ही असं प्लॅन करू शकता की 23,420 ब्रेक केला तर तुम्ही बाय करा फॉर द टार्गेट ऑफ 23,500. स्टॉप लॉस जो तुम्ही प्लॅन करणार 23,360 370ला स्टॉप लॉस लावून तुम्ही हा ट्रेड प्लॅन करू शकता. 40 ते 50 पॉईंटचा स्टॉप लॉस, वरती 80 पॉईंटचं टार्गेट फिन निफ्टीमध्ये. सेन्सेक्समध्ये पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की सेन्सेक्स मी तुम्हाला म्हटलं होतं 82,000 पर्यंत इमिडिएटली टार्गेट येईल. तर आपण जे डिस्कस केलं होतं ते आज झालं, पण 81,800चं टार्गेट आलं. 81,900 पर्यंत आपण डिस्कशन केलं होतं कालच्याच व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर व्हिडिओज सिरियसली फॉलो करत असाल तर सगळे ॲनालिसिस जे आहे तुम्ही बघू शकता की आपण ऑन टॉप एक जे आपण डिस्कस केलेलं आहे ते मार्केटमध्ये होत आहे. त्याच्यासाठी म्हणताय की व्हिडिओजला फॉलो करा, फक्त बघू नका. तर याच्यापासून तुम्हाला काही पॉईंट्स नोट डाऊन करून घ्यायचे आहे जे तुमच्या पुढच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये कामी येतील. लक्षात ठेवा एक गोष्ट, ट्रेडिंग इज नॉट अ वन डे गेम. तुम्ही एक दिवस कोणाकडून कॉल घेऊन एक दिवस तुम्ही प्रॉफिट करून नाही इथे सस्टेन करू शकत. जरी तुम्ही आज प्रॉफिट केलं तर तुम्हाला तुमच्या स्किलला इम्प्रूव्ह करावं लागणार आहे, जेणेकरून उद्या काय तर ते पण तुमच्याकडे उत्तर असायला पाहिजे. अदरवाईज तुम्ही आज प्रॉफिट केलं, पुढच्या ट्रेडमध्ये पुढच्या दिवशी तुम्ही घालवू पण शकता. सो डिसिप्लिनवर फोकस करा उद्यावर ना की आजवर, आणि प्रॉपर डिसिप्लिन मेंटेन करून ट्रेड करणं चालू करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, एम करूया 200 लाईकसाठी, आणि सबस्क्राईब करा यार चॅनलला. मी बघत आहे की ऑलमोस्ट 50% लोक जे आहे ते व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब अजून नाही केलेलं आहे. तर सबस्क्राईब करा. आपलं एम आहे की 5,000 सबस्क्रायबर रीच करायचं आहे. जेव्हा आपण 5,000 सबस्क्रायबर रीच करू तेव्हा मी अजून इंटरेस्टिंग कंटेंट याच्यावर घेऊन येणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.